तर मित्रांनो आता पण आहे ना माहुली किल्ल्यावर चालत जातो स्टेशन टू माहुली फोर्ट हा आपला पूर्ण प्रवास चालत असणार आहे. तर बघा हे समोर दिसतंय ना ते तिथं पोचायचं आपल्याला. जे नवरी नवरा सुलका दिसतंय तिथे जायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवतो आपण कसं चाललो आहे ते. तर मित्रांनो पाहू शकता आपला माहुली किल्ल्याचा फोर्ट जो आपला माहुली किल्ल्याचा ट्रॅक चालू झालेला आहे. आता तुम्ही इथं बघितलं असेल सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलं आहे. ते नदीमध्ये जो ब्रिज आहे तिथं एक सूचना फलक आहे. तिथून आपला मेन प्रवास चालू झालेला आहे. तर आता जवळजवळ वाजलेत 11. आपल्याला उशीर झालेला आहे कारण गाडी जी पकडली होती ना ती काही कारणास्तव लेट झाली. त्याच्या पुढे मेल होते माहीत नाही काय झालं ते. खूप जवळजवळ 1-1.5 तास लेट झाली गाडी. त्याच्यामुळे आपल्याला खूप उशीर झाला आहे. जे इमॅजिन केलं होतं ना आपण प्लॅन केलं होतं की एवढ्या टायमात तिथं पोचायचं आहे तर सगळं ते प्लॅन फसलेलं आहे. तर आता 11 वाजलेत. तर आत्ता मी गड चढायला सुरुवात करतो आहे. तर बघूया किती वेळात मी वरती गडावर पोचतो आहे. मध्ये वाटलंच तर तुम्हाला काहीतरी दाखवेन. तर हे बघा अशा सूचना फलक लावलेले आहेत. सॉरी हे बघा असे सूचना फलक सगळीकडे लावलेले आहेत. तर चला ट्रॅकला सुरुवात करतो आहे आता इथून. आणि आपलं मेन नाही ना मागच्या वेळी आपण एकदा व्हिजिट केलेलं आहे इथे. तर आपण माहुली किल्ल्याचे आहेत ना मित्रांनो. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी तह केलं ना त्यावेळी त्याचे 3 किल्ले नावं दिली त्या किल्ल्याला. एक माहुली, एक फलसगड, एक भंडारगड अशी 3 नावं दिली. तर त्यातले आपण 2 भाग पाहिले होते, माहुली आणि भंडारगड. तर आपला फलसगड बघायचं बाकी आहे. तर तो जाऊन पटापट आपण या ब्लॉगमध्ये एक्सप्लोअर करणार आहोत. आणि जर झालंच टाईम असेल आपल्याकडं तर राहिलेलं पण एक्सप्लोअर करू. जर का तुम्ही कधी कोणी येत असेल ना तर असे जागी सूचना फलक लावले आहेत पाहू शकता. तर मित्रांनो अगदी उन्हाच्या कचाट्यात सापडलो आहे चांगलंच. आता ऊन एवढं लागतं आहे ना काय सुचत नाही. घसा नुसता असा वाजता आवाज येत असेल तुम्हाला कदाचित आणि बोलायला पण नाही होत. जर तुम्हाला सांगतात जर कोणाला यायचं असेल ना तर कृपया थोडंसं लवकर निघा. माझं थोडंसं प्लॅन चुकला आणि माझी गाडी मिस झाली त्याच्यामुळे मला एवढं लेट झालं. अक्षरशः खूप दमाला होते. जर तुम्ही येत असाल ना तर शक्यतो लवकरच या. आणि इथे ना ते कॅमेरा बसून पण देत नाही तेवढं नुसती डोलेत येतात, नाकात शिराय बघतात. बोलायची पण इच्छा नाही होत. जेवढं जमेल तेवढं तुम्हाला दाखवेन आणि किल्ल्यावरचे गेल्यानंतर तुम्हाला दाखवेन काही असेल ते. घशाचा आवाज येते का ना मला माहीत नाही तुम्हाला पण खूप घसा वाजते. थोडंसं रिलॅक्स होतं नंतर पुन्हा चालू करतं. तर जास्त काही थांबून जमणार नाही कारण जेवढं आपण लेट करून तेवढं आपल्याला बाहेर पडणार आहे. तर आस्ते मी आता चालायला सुरुवात करतो. थोडा आरामात. आता फास्ट नाही चढू शकत कारण खूप दमलो आहे असं पण सुरुवातीलाच आणि ऊन खूप लागतं आहे. त्याची हीट एवढी आहे ना काय सुचत नाही आता. तर जेवढं होईल तेवढं आस्ते आता जातो वरती. बघतो 1-1.5 तास झाला तरी चालेल पण आस्ते जाईन. चला काय दाखवण्यासारखं असेल ते दाखवेन मध्येच. ते डायरेक्ट आता वरती पोचल्यावर दाखवेन तिकडे. तर मित्रांनो आता आहे ना मी जवळपास 50% अंतर पार केलेलं आहे. पण माहीत नाही अजून 50% खूप अजून लॉंग आहे रस्ता. आता तेवढं कवर होतं आहे कसं होतं माहीत नाही. आपण तिथपर्यंत पोचतो आहे हे पण सांगू शकत नाही कारण आता एवढं थकलो आहे ना. मन तर असं करतो आहे की इथूनच रिटर्न जाऊया. पण एक म्हणून बोलतो आता इथं एवढ्यापर्यंत पोचलो आहे तर महाराजांचं दर्शन घेऊन खाली उतरूया पुन्हा. जास्त फिरलो नाही तरी चालेल. इच्छा होत नाही आता कारण खूप हिट होत आहे. कदाचित डिसिजन माझं चुकलं असं मला तर वाटायला लागले कारण ह्या टायमात कदाचित इग्नोर करायला पाहिजे होतं. ज्यावेळी मी स्टेशनला उतरलो ना त्यावेळी खूप लेट झालं होतं असं पण आणि तेच मी कॅन्सल करायला पाहिजे होतं त्यावेळीच असं मला वाटायला लागलं आहे आता. पण बघतो एकदा ट्राय करतो अजून थोडं. अजून एक 50% अजून भाग आपला चढायचं वरती बाकी आहे किल्ला.
एक मन असं बोलतो आहे की आत तिथपर्यंत पोचलो आहे तर महाराजांचं दर्शन घेऊन ये, आणि एक मन बोलतो आहे की अजून खूप लाँग आहे, कसं शक्य होईल माहीत नाही. अक्षरशः 5 मिनटं चाललो ना तरी पण धक्कायला होतं आहे. नुसता आवाज येता असं श्वास घ्यायला होते एकदम फास्ट. आता बोलतो त्याच्यावरून पण तुम्हाला कदाचित जाणवत असेल. काय करू पुढं काही समजत नाही. एकदा ट्राय करतो. तर मित्र मी आता जवळजवळ इथे 15 टाईम रेस्ट घेतला आहे. सर्वात मोठं चुकीचं डिसिजन झाला माझा की ह्या उन्हातनं उशिरा मी इकडे आलो. यायचं होतं तर मी सकाळी या पाहिजे होतं, कारण ह्या अशा उन्हातनं आलो ना 5 मिनटं चालायची इच्छा नव्हती. 5 मिनटं खूप थकायला होते. आता बस थोडंसं 10 मिनटाचा एक ॲव्हरेज 10 मिनटाचा ट्रॅक राहिला. आता तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. काही ट्रॅकर्स वरती गेले होते नाईटला, ते आता खाली एक 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 उतारलेत. पूर्ण एवढा रूट चालत आलो ना, जरा पण इच्छा नव्हती शूट करण्याचं, कारण ऊन एवढं लागतं ना, एवढं लागतं आहे लिमिटच्या बाहेर. आणि पाण्याच्या बॉटल पण संपलेत. आता एकदम थोडंसं झालं आहे. तो कदाचित एखादा स्टॉप होईल असं वाटते मला, कारण ऊन एवढं लागते ना भारी, जर पण चालायची इच्छा नाही होत. आणि जवळजवळ आता अर्धा तासाचं मी ट्रॅक केला असेल, अर्धा समथिंग 20-25 मिनटाचा ॲव्हरेज केला असेल ट्रॅक. एकही झाड नाही, पूर्ण ऊन आहे. आणि असा ऊन कडक लागते ना, अक्षरशः चालायला पण इच्छा होत नाही. तर मध्येच एक झाड बघा दिसलं, इथं बसलो नाही, ते मध्येच एक झाड आहे. पूर्ण ट्रॅकमध्ये ना इकडे सर इकडे पाठी पण दिसणार नाही तुम्हाला एकही झाड. आणि हा इकडे बघा, वरती आपलं इथे जायचं वरती. तर बघा एवढं अंतर आहे ना, एकही झाडाने. फक्त हा इथे बसलो ना, तो एक झाड आहे छोटासा, तिथे सावलीखाली बसलो आहे. थोडं फ्रेश झालो आहे 15 मिनटं, कारण जरा पण चालायची इच्छा नाही आता होत. आता एवढं आलं आहे, अशा ठिकाणी येऊन बसलो आहे ना, ना मी रिटर्न खाली जाऊ शकत ना काय. आता हे जे 15-20 मिनटाचं जे काय असेल ट्रेक आता अजून तो पूर्ण करणार, कारण आता 12:15 झालेत. जाऊन फ्रेश होणार पहिला चांगलं, पाणी पिणार. पाणी तिथं जिथं शिव मंदिर आहे ना, तिथं पाणी असतं वर्षाच्या 12 महिने, तिथं पाणी पिणार. आणि तिथून नंतर मग निघणार. चांगले बघेन आता एखादी बॉटल तर एक ठेवलेली आहे बॉटल, आणि तिथं वरती एखादी बॉटल भेटली तर ती एक सोबत भरून घेणार. आणि उतरताना वेळी ते कामाला येईल. आता जास्त टाईम काही फिरणं वाटत नाही मला, जास्त फिरायला भेटेल. तरी पण जेवढं काय भेटेल ना ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि उतरेन खाली पुन्हा मी, कारण खूप ऊन लागतो आहे. आणि 4 वाजेपर्यंत मला कसं उतरायचं आहे, कारण जसं चढताना ऊन लागलं आहे ना, तसंच कदाचित तो उतरताना ऊन लागेल माकडाला. तर चला आता मी इथनं निघतो. ह्या माकड पण इथं आलं आहे बघा इथे. तर मित्रांनो आता आहे ना, मी माहुली किल्ल्याच्या बेसवरती एकदम आलो आहे. सँडल बहुतेक गेले तुटून. बस मेन बेस चढून आता आलो आहे. आता शिवमंदिर आहे ना जिथे महाराजांचं स्मारक आहे छोटंसं, तिथे जाणार आहो. मेन म्हणजे महादरवाजाजवळ, तिथे जाऊन चांगलं थोडंसं रिफ्रेश होणार. आता वाजलेत किती माहीत नाही एक्झॅक्टली, 12:30. तर आता 12:30 झालेत. इथनं आता जास्तीत जास्त 5 मिनटात आपण महादरवाजाजवळ पोचणार आहोत, जिथे शिवमंदिर आहे. चांगलं पाणी पिऊ, फ्रेश होऊ, चांगलं हातपाय धुवून घेऊ, मोकलं थोडा आराम करू. त्याच्यानंतर ना 1-1.5 तासात काय जे होईल ते फिरू. नंतर परत गड खाली उतरू घ्यायला सुरुवात करू. अक्षरशः खूप दमलं आहे. आणि तेपर्यंत कसं पोचलं ना ते मला माहिती आहे. तुम्हाला मध्ये काहीच दाखवलं नाही. मध्ये थोडंसं थांबलो आहे ना, जिथे मी स्टॉप घेतला आहे तिथंच मी थोडंसं शूट केलं आहे. आणि कॅपॅसिटी एवढं डाऊन झालं आहे की मोबाईलमध्ये हातामध्ये मोबाईल पकडायची कॅपॅसिटी नाही. तर चला मी जास्त आता वेळ नाही घेत, पटकन आता जाऊन
महादरवाजा जाऊन पाणी पिऊन फ्रेश होतं आणि पुढे काही जमलं तर पुढे दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो आपण आहे ना इथून आता खाली आलो होतो सुरुवातीला, कारण थकलो होतो एवढं की काय तुम्हाला दाखवता आलं नाही, काही सांगता आलं. तर ह्या वाटेने आपण इथून खाली आलेलो होतो इथे. आणि इथून बघा इथे सुरुवातीला चालू नाही ते तर बघा आपल्या सुरुवातीलाच पाण्याचा टाका लागतो इथे. आणि काही गड संवर्धनवाले इथे आले होते, ग्रुप आला होता एक, त्यांनी बघा हे रात्री कदाचित हे संवर्धन केलेलं आहे, म्हणजे सर्व बांधून घेतलेलं आहे. इकडे पाहू शकता हे इकडे सर्व स्ट्रक्चर बनवलं आहे, कारण हा कसं इथून पाणी किंवा दगड बिगड सरळ आहे ना ह्या पाण्यामध्ये येत होते. हा पाण्याचा जो छोटासा आड आहे ना ह्याच्यामध्ये ह्या पाणी आहे ना मित्रांनो, हा पाणी खूप थंड आहे आणि ह्या वर्षाच्या 12 महिने पाणी असतो इथे. तर तुम्ही कधी येत असाल ना तर येताना फक्त स्टोरेज घेऊन या सोबत पाण्याचा, म्हणजे तुम्हाला बेस विलेज टू किल्ल्याच्या माथ्यापर्यंत पाणी घेऊन या. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला पाहिजे तसं पाणी भेटेल. आणि हा पाणी खूप थंड आहे आणि मस्त आहे एकदम पिण्यासारखं. तर हे रात्री एक टीम आली होती, त्यांनी हे सर्व बांधून घेतलेलं आहे जेणेकरून तो वरचं पाणी सर्व कचरा किंवा दगड ह्याच्यात आतमध्ये पडू नये म्हणून. तर बघा इथे पाणी आहे, तुम्ही इथे वर्षाचे 12 महिने इथे पाणी असतो. आणि इथे बघा इथे सर्व काही माहिती दिलेली आहे. इथे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता या माहितीची, पाहू शकता. तर आता बघा इथे नाही महादेव शंकराचे हे महादेव मंदिर बोलतात इथे, पण इथे तसं आता काही राहिलेलं नाही, फक्त ही जी पिंडी आहे ना ती राहिलेली आहे इथे, पाहू शकता. आणि इकडे काही मूर्त्या आहेत ते पाहू शकता. आणि इकडे नंदीची आपलं इकडे आता मी आपण महादरवाजा जाऊन मित्रांनो आणि महाराजांचे स्मारक आहे इथे. तुम्हाला मी दाखवलं आहे असं पण मला पुढे दाखवतोच तरी पण शंभुदुर्ग प्रतिष्ठान यांच्यामार्फत इथे LED लाईटही बसवलेली आहे सोलर पॅनलवरची. तर इथे महाराजांचं स्मारक आहे. आणि आता मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो इथे महादरवाजा कसा आहे येत आपला इथे खाली. हे बघा इकडे हा पूर्वी ही पूर्वी आहे ना मित्रांनो, ह्याच वाटेने पहिला येणं जाणं असायचं, परंतु हे आता वाट काय राहिली नाही पहिल्यासारखे, त्याच्यामुळे ते पूर्ण तुटलेली आहे आता ती वाट. तिथे आता तुम्हाला काहीच नाही भेटणार. आणि बघा हे इकडे महादरवाजाच्या बाजूला दोन्ही आहे ना, दोन्ही साईडला अशा गुफा तयार आहेत राहण्यासाठी बोला सैन्यांना. आता इकडे आपण या साईडला पण आहेत, पण काही पर्यटक बोला की जे कोणी पण येतात ना हे असे घाण करून जातात किल्ल्यांवर, तिथे जेवण बनवायच्या हिशोबात येतात की जे काय असेल ते करत असेल. पण हे बघा असं नाही व्हायला पाहिजे, कारण हे चुकीचं आहे. मग जिथे आपलं सैन्य इथं बसून गडाचं रक्षण केलेलं आहे त्याच ठिकाणी त्यांच्या बसण्याच्या ठिकाणी किंवा त्यांच्या झोपण्याच्या ठिकाणी आता खूप त्यावेळी कशी यूज केली असं मला तर माहीत नाही, पण शक्यतो हे हा बघा हा इथे दरवाजा आहे महादरवाजा. तर हा इथे सैन्यांना पहारा ठेवण्यासाठी जी जागा असावी, म्हणजे इथे आराम करणाऱ्यांना इथे जागा बनवलेली असावी. तर बघा इथे पण सेम तसेच आहे. आणि बघा इथं पुढे पण तसेच सेम आहे. बघा इकडे पण तशीच एक छोटंसं आहे आणि एक इकडे एक आहे. म्हणजे इथे कदाचित ते जास्त सैन्य असतील त्यांच्यासाठी असावे. आणि इथे पण बघा इथं पण चांगली एक जागा बनवलेली आहे. बघा इकडे पाहू शकता एक खोली आहे आणि इकडे पण एक आहे. आणि बघा हा इथे ज्यावेळी मोठा दरवाजा असेल ना तर बघा हा पाणी वरून येतो खाली आहे. आता पूर्वी तसं पाणी असेल की नाही मला माहीत नाही, कदाचित तो नसेल. आणि बघा इथे हा दरवाजाचा उंबरठ आहे, त्याचा पाणी बघा हा पाणी जर पावसाचं पाणी जर वरून येणार असेल किंवा पावसाचं पाणी पडला तर हा उंबरठ्याच्या लेवलला होईल. म्हणून बघा इथून एक होल मारलेलं आहे खालून. तर बघा इथून इकडे बाहेर निघालेलं पाणी. आणि हा दरवाजाचा एक मेन खांब असावा इथे. आणि बघा इथे तुम्हाला दुसरं एक मेन दाखवतो, कारण त्यापूर्वीचे दरवाजे खूप जाडे असायचे. तर बघा इथे आहे ना हा बघा इथे होल दिसतंय, ह्याच्यात एक हा इथं दरवाजा बंद केला ना की जर समजा शत्रू आलाच वरून समोरून तर ते
सरळ काही वंडकं म्हणजे दरवाजाला धडक देऊ नये म्हणून ना आतून बघा हे बंद करायसाठी वापरलेलं आहे. हे बघा हे ते लाकडू घालायचे आणि बघा या साईडला पूर्ण होल आहे इकडे आरपार, म्हणजे तुम्हाला इकडनं पण दिसेल तो होल. हा बघा हा इकडे तिथून जो गेला आहे ना तो तिकडे आरपार फोडपर्यंत आहे. तिकडनं लाकडू सरळ तिकडे भरायचा, म्हणजे बघा इथे भरायचं या साईडने. हे दरवाजा पूर्ण लॉक. हा आहे हा दरवाजा आपला. तर बघूया तुम्हाला मी बाहेरून दाखवतो मग हा दरवाजा कसा आहे तर इथे बघा काही शर्वाच्या मूर्त्या इथे आहेत, पाहू शकता. इकडे ही एक आहे पण ते पूर्ण तोडलेले आहेत. बघा ही पण तशीच एक आहे इथे, पाहू शकता. आणि आपला हा दरवाजाचा गेट आहे, कमान आहे पूर्ण. इंग्रजांना घोडे लागले म्हणून आता सगळं असं झालेलं आहे. जर त्यांना घोडे नसते लागले तर आज आपले गडकिल्ले चांगले एकदम सुखरूप पाहायला मिळाले असते. इंग्रज व मोगल यांना सगळ्यांना घोडे लागले, त्याच्यामध्ये सर्व तुटलेलं आहे. तर पाहू शकता बघा हे शब्द वापरणं थोडंसं चुकीचं आहे किल्ल्यांवर, पण ही रियालिटी आहे. तर बघा इकडे तुम्हाला दाखवतो मी खालून. मी विचार केला होता मित्रांनो की हा आहे ना ही पायवाट होती पहिले. जर हा बघा हा इकडे किल्ला आहे ना, हा बघा असं इथून ही पायवाट आहे पूर्ण. आहे पायरी मार्ग होता आणि हा दरवाजा. तर दोन्ही साईडने बघा इकडे पूर्ण संरक्षण भिंत बांधलेली आहे इकडे, आणि या साईडला पण पूर्ण बांधून घेतलेली आहे. आणि बघा ही पायवाट आहे ना इथूनच सरळ खाली गेलेली आहे अशी. आता ही त्यावेळी इथून कसे गेले असं माहीत नाही, कारण पायरीच राहिलेली नाही. कारण इंग्रजांनी बोला किंवा सर्वांनी तोडून टाकलेले आहे सर्व नासधूस किल्ल्यांचे केलेले आपल्या. तर हे ते बघा ते पुढे पायऱ्या दिसतात बघा ह्या खाली, या माझ्या बोटाच्या इथे. त्या तिथून अशा पायऱ्या खाली गेल्यात. तर हा पायरी मार्ग कुठपर्यंत गेला होता ते मला बघायचं होतं, पण बघूयात जर जमलंच ना तर ह्या पण पायरी मार्गाने खाली उतरण्याचा प्रयत्न करू. नाहीतर मग आपण जो आल्या वाटानेच निघू परत. मित्रांनो बघा ह्या दरवाजा उडवण्यासाठी आहे ना, बघा हे इकडनं असं सुरुम लावण्यासाठी होल मारलेले आहेत. हा इकडे पण एक मारलेला आहे बघा, इथे पण एक खाली मारलेला आहे बघा इथे बोटाजवळ. मला पूर्ण दाखवतो बघा इकडे. बघा इथे पण एक मारलेलं आहे. हे दारूवाला टाकून हे पूर्ण उडवायचं प्लॅन होतं, पण शेवटी बहुतेक तर नाजूक झालेलीच आहे. बघा हे पण कमान तुटलेलं आहे पूर्ण. ती थोडीशी पहिली ह्या लेवलला होती बघा इथे, तिला पण तोडून टाकलेले आहे. इकडे पण तोडलेलीच असे पण. तर चला हा आपला बघा एक कुत्रा इकडे आपल्यासोबत आलेला आहे. तो खाली तिकडे भेटला होता. तर बघा चल, तर मी तुम्हाला पहिलं इकडे पल्ल्याजकडे जाऊन बघतो. मला माहीत नाही इकडचं काय आहे ते कसं काय तिकडे, पण ही या साईडला मी बघितलेलं आहे जे भंडारगड आणि माऊलीचा अर्धा काही भाग. तर मी बघतो इथनं ट्राय करतो थोडंसं काही दिसलं तर. इकडे गणपती दरवाजे काय बोलतात पल्ल्याजगड साईडला. हा मित्रांनो किल्ला माऊली एकच आहे, पण याचे महाराजांनी आहे ना काही तळाच्या वेळी ह्या किल्ल्याला 3 नावं दिली आहेत. म्हणजे एक तिकडं भंडारगड, मधला माऊली आणि इकडे पलसगड. त्याच्यामुळे हे 3 किल्ले महाराजांनी एकाच किल्ल्याचे 3 किल्ले बनवून तहामध्ये 2 किल्ले आपले सेव्ह केले होते. तर मी पूर्ण ह्याची तुम्हाला माहिती देईलच. तर चला जास्त वेळ न लावता आपण पहिलं इकडे पलसगडवर जाऊन बघूया काय पाहायला मिळते का. अर्धा तास मध्ये येऊया रिटर्न, कारण आपल्याला पण 4 वाजता इथून खाली उतरायचं आहे. तर बघतो मी पुढं काय जमलं असतं तुम्हाला दाखवतो. कुत्रा इथं थांबला, त्याला काहीतरी खायला देऊया थोडंसं. मी पण काही जास्त काय आणलेलं नाही असं, पण शेव आहे थोडीशी माझ्याकडे, ते बघतो त्यांनी खाल्ल्यानंतर. मला खायला घालते पण तो खात नाही, तर आता राहू दे त्याला. खाल्ल्यानंतर ठीक, आता खाल्लं त्याला भरत होतं तर खाय नाही, खाली ठेवल्यानंतर खाते. तर मित्रांनो आता आहे ना मी पल्ल्याजगडाकडे चाललो आहे. तर बघतो
तिकडे जे काही जर काय पाहायला मिळालं ना तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. कारण मला ते आयडिया असते पण मला ते इकडचं आयडिया नाही काय. आणि हा कसा किल्ला इकडं पुढे किती आहे ते पण मला माहीत नाही. इकडे पण पाणी आहे इथे पण दाखवतो. मी बघितलं नव्हतं इथे पाणी इथे पण इथे पाणी आहे. हा इथे पण पाणी आहे बघा, पाहू शकता इथे. इथं मस्त पाणी आहे. म्हणजे इथे वर्षाच्या 12 महिने पाणी असतो इथे या किल्ल्यावर. तर बघा ही वाट आपल्या समोर चाललेली वाट आहे ना, त्या वाटेने जाऊया थोडंसं. आताच 1 वाजलं आहे ना, 1:15 झालं आहे काहीतरी. जे थोडंसं जमेल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. काय दाखवता येते का, नाहीतर मी इथून बॅग घेऊन जे तिकडचा काही थोडासा भाग होता ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. गणेश दरवाजा मला बोलवतो ना आता, इकडे गणेश दरवाजा आहे. तर बघूया आपल्याला किती वेळात नक्की भेटते दरवाजा. तर बघूया इकडे जाऊन दरवाजा भेटलाच तर तुम्हाला मी दाखवतो पुढे. नाही जमलं तर मी पुन्हा इकडनं रिटर्न होईल. जी पण मंडळी गाड्यावर आली होतीत ना ती आता निघून गेली आहेत खाली. इकडे कुठे नक्की दरवाजा आहे काही समजत नाही इकडे. नाही ना, मग असे आहे ना त्या वाटेने तिथून आलो होतो सरळ. हे जे दिसते ना समोर वाट त्या वाटेने आलेलं इकडे आणि इथपर्यंत पण वरती आलो होतो. तर हा परिसर पण एकदा पाहून घ्या कसा एकदम खूप असा उंचावर हा किल्ला आहे. तर मी थोडंसं ट्राय करतो इकडे गणेश दरवाजा कुठे आहे ना ते पाहण्याचा. मला तर माहीत नाही आता इथून कसं पुढे जायचं आहे ते. तर 2 मिनटं थोडंसं पुढे चालतो. नाही जमलं तर मग रिटर्न फिरतो. पण हे खूप गच्च आहे इकडे, शक्यतो कोण येत नाही इकडे आतमध्ये. काही वाट तर काय भेटलं ना मला प्रॉपर. वाट असेल कदाचित. तर मित्रांनो आहे ना इकडे गणेश दरवाजा नक्की एक्झॅक्टली कुठं आहे ना काय माहीत नाही पडत. कारण शोधण्याचा प्रयत्न केला इथे, कारण हे तर वाटच नाही भेटत. माहीत नाही इकडे कुठं लिहिलेलं तर होतं गणेश दरवाजा इकडे, पण वाट नाही सापडत आपल्याला कुठे आहे ते. तर त्याच्यामुळे आहे ना आता त्याच्यामुळे हा रस्ता मी आता ड्रॉप करतो, इथून सोडून देतो आहे. कारण पुढे वाटच नाही भेटत तर जाण्याचा काय अर्थ नाही. तर मी आता पुन्हा पाठी जाण्याचा निर्णय घेतो आहे. अरे हा कुत्रा इथे मग तिकडे कोण गेला असं माहीत नाही. असेल तर इथून आपण आता पाठीच फिरूया, ते बेटर होईल आपल्यासाठी. कारण इथे वाट नाही मिळत. खाली कोण जेवढं फिरू ना तेवढं आपण काहीच कामाचं मिळणार. त्याच्यामध्ये आपण इथनं पाठी फिरूया, तेच आपल्यासाठी पाठी होईल. तर मित्रांनो आता आहे ना आपण जे पगसगडला जाणार होतो ना तो प्लॅन कॅन्सल केला.
कारण प्रॉपर एकतर वाट नव्हती भेटत आणि एक नंतर वाट भेटली, परंतु माहीत नाही कारण का ॲक्च्युली कुठे आहे. म्हणजे खूप टाईम गेला असता. तर तसं न करता आता मी आहे ना जे माऊली किल्ल्याचे जे काही भाग आहे ना तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघा तुम्हाला कसं वाटतं इथे व्हिडिओमध्ये. आता आपल्याला पुढे जायचं आहे आणि पुढचं शूट घ्यायचं आहे. जे महल होतं ते, त्याच्यानंतर शिवमंदिर, जे काय असेल थोडक्यात जे काय होणार आहे ना ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आता आपण इथून निघालो ना तो डायरेक्ट आता खालीच उतरणार आहोत. थोडं म्हणजे जे काय असेल ते एक्सप्लोअर करायचं ते करेन, नंतर ना मी बाहेर निघेन. जर का किल्ल्यावर आलात ना तर बघा असे सगळीकडे सूचना फलक पण लावलेले आहेत. हा महादरवाजा जो आता आपण बघितला आहे, पण सुरुवातीला मी तुम्हाला दाखवता नाही आला तुम्हाला, कारण खूपच थकलो होतो. आणि इकडे पण एक फलक लावलेला आहे, बोर्ड गेलेला आहे. तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो जे काय असेल ते वरती. ही काठी एक भेटली आपल्याला, कारण कसं जंगलांमध्ये आल्यानंतर आता इकडे बघा एकतर कोण आहे नाही. जंगलामध्ये आल्यानंतर आहे ना मित्रांनो काठी हातात असणं महत्त्वाचं आहे. एक आपला एक आधार असतो ती काठी म्हणजे. तर चला मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो घर, कारण ऊन खूप लागतो आहे त्याच्यामध्ये फिरण्याची इच्छा नाही होत. आता महाराजांचं दर्शन घेतलं आणि जे आपल्याला मोटिव्ह पाहिजे होतं ते घेण्यासाठीच खास आलो होतो आपण इथे. तर ते घेऊन आता जे थोडंसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन जे काय असेल ते. त्यानंतर मी गड उतरणार आहे थोड्या वेळात. तिकडे एक महाराजांचं स्मारक दिसते बघा, तुम्हाला दिसत असेल तिकडे हवेमध्ये फडकते स्मारक नाही झेंडा. तर मी ते तुम्हाला दाखवतो जाऊन. तर बघा हे इथे बघा राजवाडा आहे, तुम्हाला दाखवतो. आहेत माणसं, पाहू शकता इकडे राजवाडा आहे. पुढं काय दाखवतो थोडक्यात. हे राजवाड्याची बॅक साईड पाहू शकता. तर हे असं आहे राजवाड्याचं लुक. ना मित्रांनो विस्तारण खूप सारं मोठं आहे, त्याच्यामुळे नक्की ते जागा आहे ना शोधावे लागतात. आता महादरवाजा कुठे, राजवाडा कुठे, असे खूप लाँग जे काय आहे ते सगळं लांब आहे. त्याच्यामध्ये इथे फिरावं खूप लागतं. बाकीचे किल्ले असे आहेत सर्व बहुतेक ठिकाणी एकाच ठिकाणी सगळं काय पाहायला मिळतं. तसं इथे तसं नाही. आपल्याला कुठल्याही वस्तूला जायचं असेल तर कमीत कमी 5-10 मिनटाचा डिस्टन्स आहे, त्यानंतर पार करून आपल्याला पुढे जावं लागतं. तर बघ ही एक वाट इकडे गेली, त्या वाटेने जाऊया आपण. बघू तिकडे काय होते. तर ही सीडी आपल्याला चढून जायचं वरती. आणि बघा हे दरवाजाचं ठिकाण आहे. तर ॲक्च्युली पण आलो होतो इथे, पण ते आपण पुढे गेलो नाही. हे बघा इथं थोडासा पायरी मार्ग दाखवलेला आहे, पण मी तुम्हाला इकडनं दाखवतो हा दरवाजा कसा दिसतो. इथे हवा नाही म्हणून नसेल एक. हे बघा
ह्या दरवाजाच्या पायऱ्या आहेत इकडे दिसत असतील. आवाज खूप येत हवा असल्यामुळे आवाज येत नाही. येथे जो ब्राह्मण आहे त्याच्यावर